नमस्कार मित्रांनो, हरतालिकेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी घाईनेही मस्त तयार होऊन ही सार्थक सरांच्या गणपतीच्या स्वागतासाठी चाललेली असते. मालती म्हणते की अगं आनंदी, तुला तर फुले आणायची, तू कुठे निघालीच इतक्या घाईने. अण्णा म्हणतात की अगं सार्थक सरांच्या घरच्या गणपतीचे स्वागत आणि मिरवणूक आहे, आनंदी अगोदर तिकडे जाऊन येईन आणि मग आपल्या गणपतीची आपण तयारी करूयात. तेवढ्यात शकू येते आणि शकू म्हणते की अगं आनंदी ताई, चल ना लवकर, खूप उशीर झाला. बेनारे सरांचा कॉलसुद्धा येऊन गेला. तर आनंदी आणि शकू घाईने तिकडे जायला निघतात. तर त्यांच्या मागे अंशुमनसुद्धा हा आलेला असतो. त्यानंतर इकडे सार्थकचे बाबा हे विचारतात की अगं सुधा, घरातील सर्वजण कुठे गेलेत. तर सुधा म्हणते की अहो, तुमच्या लक्षात नाही का, आज गणपती बाप्पा येणार, म्हणून सर्वजण गणपती बाप्पांना आणण्यासाठी गेलेत. सार्थकचे बाबा हे खुश होऊन आतमध्ये जातात. त्यानंतर तेथे रेश्मा येते. रेश्मा लगेच ही सुधाला म्हणते की आई प्लीज मला माफ करा, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचे. तर सुधा म्हणत असते की रेश्मा, तू या घरातून चालती हो, मला तुझ्याबरोबर बोलण्याची इच्छा नाही. तर रेश्मा ही रिक्वेस्ट करते. सुधा म्हणते की सांग, काय सांगायचे, तर रागाने म्हणते. त्यानंतर इकडे सर्वजण गणपती बाप्पांसमोर खूप डान्स करत असतात आणि सर्वजण हे खूप मग्न होऊन गेलेले असतात. तेवढ्यात आनंदी येते. तर केदार हा शलाकाला विचारत असतो की अगं शलाका, नारळ कुठे. तर सर्वजण नारळ आणले नाही म्हणून घरीच विसरलेले असतात. तर तेवढ्यात आनंदी येते आणि सार्थक तर आनंदीची वाटच बघत असतो. आनंदी म्हणते की शांत व्हा, तुम्हाला फक्त नारळच हवंय ना, मी घेऊन येते. म्हणून आनंदी नारळ घेण्यासाठी दुकानदाराकडे जाते. तर ही आनंदी नारळ घेऊन जायला निघते. तेवढ्यात अंशुमन येतो आणि अंशुमन हा आनंदीचा हात धरतो. तर सार्थक विचार करत असतो की आनंदी मॅडम अजून नारळ का घेऊन आल्या नसतील. तर आनंदी म्हणत असते की अंशुमन, माझा हात सोडा, माझ्यावर जबरदस्ती करू नका, आपलं नातं संपलेलं आहे. अंशुमन म्हणत असतो की मी तुझा हात सोडतो, पण माझ्या टाकलेल्या बायकोला गुलाब तर मला लावून देना. तेव्हा अंशुमन जबरदस्तीने आनंदीला गुलाल लावण्यासाठी लागत असतो. तेवढ्यात आनंदी ओरडत असते की अंशुमन, माझा हात सोडा. तर सार्थक धावूनच येतो आणि अंशुमनला बाजूला करून म्हणतो, मला चांगलं माहिती आहे की तुमचं आणि तिचं आता कोणतंही नातं राहिलेलं नाही आणि तुम्ही कोण आहात हे सुद्धा मला माहिती आहे. तर अंशुमन म्हणतो, माझं तिचं काही असेल, पण तू का मध्ये पडतोस, तुला काय गरज आहे मध्ये पडायची. सार्थक खूपच अंशुमनवर चिडलेला असतो आणि तू त्यांना त्रास देशील आणि मी फक्त बघायचेच असेल, असे सार्थक हा रागाने अंशुमनला म्हणतो. तर अंशुमन हा रागाने सार्थकला विचारतो की तुला इतका राग येतो, मग तुझा तिचा काय संबंध आहे. सार्थक म्हणतो की तुला काय करायचे तू इथून चालता हो, म्हणून तो अंशुमनला तेथून ढकलून देतो. तर अंशुमन हा सार्थकला म्हणतो की मी तुला नक्की बघून घेईन, अशी धमकी देत तिथून निघून जातो. तर आदर्श येतो आणि सार्थक कोण आहे रे हा आनंदीचा, असे तो म्हणायला लागतो. तर सार्थक हो बोलतो. तर आदर्श म्हणतो की पोलिसांना बोलवायचे का, हे आनंदीला त्रास देतो का. आदर्श विचारतो की आनंदी तुम्ही ठीक तर आहात ना. आनंदी म्हणते की हो आणि ती आदर्शच्या हातामध्ये ती नारळ देते. तर आदर्श गणपती बाप्पांसमोर ते नारळ घेऊन जातो. तर सार्थक लगेच आनंदीला विचारतो की मिस आनंदी, आपल्यामध्ये खरंच काय नातं आहे. आनंदी म्हणते की सार्थक सर, आपल्यामध्ये फक्त एकच नातं आहे, मैत्रीचं, असे बोलून आनंदी गणपती बाप्पांकडे जाते. सर्वजण मस्त डान्स करत असतात. सार्थक मात्र नाराज झालेला असतो. तेव्हा बेनारे म्हणतात की अहो शकू मॅडम, डान्स करा ना, म्हणून आकांक्षा ही आनंदीला सुद्धा डान्स करण्यासाठी आग्रह करते. तर लगेच आनंदी मस्त डान्स करत असते आणि आदर्श आनंदी आणि सार्थकडेच बघत असतो. त्याच्या डोक्यामध्ये थोडासा प्रकाश पडलेला असतो. तेव्हा आकांक्षा ही सार्थकला म्हणते की बघ ना दादा, तू सुद्धा डान्स करण्यासाठी चल, आनंदी किती छान डान्स करतेस. सार्थक म्हणतो की नाही, म्हणून आकांक्षा ही बळजबरीने सार्थकला सुद्धा डान्स करण्यासाठी घेते. सार्थक अगोदर डान्स करण्यासाठी यायला तयार नसतो, पण आनंदी खुश होऊन म्हणते की सर या ना डान्स करण्यासाठी. तर सार्थक लगेच खुश होऊन आनंदीबरोबर डान्स करत असतो आणि आदर्श हे सर्व बघून मनोही मन तो खुश होत असतो. त्यानंतर इकडे रेश्मा ही सुधाच्या पाया पडत म्हणत असते की मी फक्त हे सार्थकच्या प्रेमासाठी केले, आई प्लीज मला माफ करा. सुधा म्हणत असते की नाही, त्याने काही होणार नाही, कारण तू सार्थक समोर आनंदीचा अपमान केला, त्यामुळे जर आता आनंदीने तुला माफ केले तर तुलाच तिची माफी मागावी लागेल. तर रेश्मा म्हणत असते की मी जर आनंदीची माफी मागितली तर तुम्ही मला माफ करताना
तर सुधा रागाने रेश्माकडे बघत असते। तर रेश्मा तेथून जायला निघते आणि मनात म्हणत असते की मला आता आनंदीची माफी मागायला लागणार का। तेवढ्या तिकडे मनोज, लीना आणि मालती आणि अण्णा खूप छान तयार होऊन गणपती आणण्यासाठी निघायला लागतात। मालती म्हणते की मनोज थांब, आनंदीला येऊन दे। मनोज म्हणतो की आनंदी कुठे गेली। मालती म्हणते की सार्थक सरांचा गणपती आणण्यासाठी। तेव्हा अण्णा मनोजला समजवतात आणि तिकडे ती परत गेली का आणि प्रॉब्लेम्स काही वाढून ठेवायचे का असे मनोज रागाने म्हणतो। मनोज म्हणतो की आनंदीला खरंच अक्कल नाही आणि आता कालच त्यांच्या घरी त्यांना निर्णय देऊन आली नाही म्हणून मग आता त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तिकडे गेली का। लीना म्हणते की आओ घरात मध्ये गणपती बाप्पा येणार, इतकी चिडचिड का करतात। तर अण्णासुद्धा मनोजवर रागवतात। त्यानंतर इकडे राजाध्यक्षांच्या घरी सार्थक, आदर्श हे आणि सर्वजण धुमधडाक्यात गणपती घेऊन येतात। तर सुधा खूप छान प्रकारे गणपतीचे औषण करते आणि आतमध्ये सर्वजण जायला लागतात। तर लगेच वृंदा ही आनंदीला म्हणते की तू आतमध्ये यायचे नाही, येथूनच बाहेर निघून जा, म्हणून वृंदा ही आनंदीवर खूपच ओरडते। सार्थक म्हणतो की काकू तू हे काय करतेस, आपणच त्यांना इन्व्हाइट केले आणि तू त्यांना जाण्यासाठी का सांगतेस। वृंदा म्हणते की वृंदा हे चुकीचं आहे, तू आनंदीचा असा अपमान नाही करू शकत। वृंदा म्हणते की मी अपमान नाही तर परतफेड करते। आनंदीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सार्थक म्हणतो की काकू तू हे अति करतेस। तर वृंदा म्हणते की अति नाही करत, जे तिने आपल्याला दिलं त्याची परतफेड मी तिला करते। तिने आपल्याला त्यांच्या घरी जाऊन नकार दिला ना, म्हणून अति मी नाही ती करते। आदर्श आणि सार्थक आणि आकांक्षा यांना वृंदाचा खूप राग येतो। सार्थक म्हणतो की तुझं चुकते, तू काहीतरी वेगळंच करते म्हणून तू आनंदीशी असे वागते का। तर लगेच वृंदा खूप चिडते आणि तुझा नीचा काय संबंध, तू काकू विसरतो आणि हिची चक्क बाजू घेतो, नेमकं तुमच्या दोघांमध्ये काय संबंध आहे। तर आदर्श सुद्धा वृंदावर खेकसतो। तर सार्थक म्हणतो काकू तू असे का वागतेस। तर वृंदा म्हणत असते की अरे पदर पसरून आपल्या घराण्याचा मान राखून मी हिच्याकडे पदर पसरवण्यासाठी गेले होते, पण हिने काय दिला, शेवटी नकार देऊन आपले मान खाली घातली। तेव्हा सार्थक म्हणतो की म्हणून तू हे सर्व करतेस का काकू। वृंदा आनंदीला म्हणते की तू माझ्या मुलाला नाकारले, त्यामुळे तुला या घरात परत येण्याची परवानगी नाही। वृंदा म्हणते की मी सर्वांना सांगून ठेवते की ही मुलगी मला आपल्या घरामध्ये परत यायला नको। तर आदर्श म्हणतो की आई तू शांत हो आणि मिस आनंदीला म्हणतो की आनंदी तुम्ही आतमध्ये या। तर लगेच वृंदा म्हणते की आदर्श तू यामध्ये पडू नको। वृंदा म्हणते की ही DOC आहे म्हणूनच हिने नकार दिला आणि हिची काय योग्यता आहे, कारण ही DOCच आहे। DOC मुली प्रत्येक असेच वागत असतात, त्यामुळे हिचा या घराशी काही संबंध नाही। म्हणून वृंदा पुन्हा तिच्या हाताला धरून तेथून जायला सांगते आणि किती निर्लज्ज आहे, मी हिला जायला सांगते तरी इथे का थांबते। तर आदर्श पुढे येतो आणि वृंदाचा हात धरून म्हणतो की तू कुणाला बोलतेस आणि तुला हे सर्व बोलण्याचा कोणी हक्क दिला। तुझ्या मुलाचा विचार कर, तो सुद्धा DOCच आहे ना, आणि त्या DOC आहे हे फक्त त्यांचाच अधिकार आहे आणि त्यांना लग्न करायचे नाही हा हक्क त्यांना पूर्ण आहे। आनंदी म्हणत असते की वृंदा मॅडम माझ्याकडून जी काही चूक झाली आणि तुमचे मन दुखावले गेले मला मान्य आहे, मी तुमची माफी मागते, पण मी तुमच्या मुलाला नकार दिला नाही, मला फक्त लग्नच करायचे नाही, फक्त माझा निर्णय सांगितला, म्हणून आनंदी वृंदाची माफी मागून तेथून जायला निघते। तर सार्थकला खूप वाईट वाटते। सार्थक म्हणत असतो की मिस आनंदी तुम्ही प्लीज थांबा, जाऊ नका। तर आनंदी म्हणते की नाही सर, माझ्या घरचा सुद्धा गणपती आहे, मला जावेच लागेल। शकूला सुद्धा वृंदाचा खूप राग आलेला असतो आणि सार्थकला सुद्धा। तेव्हा शकू आणि आनंदी हा तिथून निघून येतात। शकू म्हणते की मला खरंच त्या सार्थक सरांच्या काकूचा खूप राग येतो, पण जाऊन दे, आपण नंतर त्या विषयावर बोलू, तू आज मी आता घरी जाते, नंतर मी येते। आनंदी म्हणते की तू घरी आता सध्या काही सांगू नको। तेव्हा शकू तिथून जायला निघते आणि लगेच तिथे रेश्मा येते। आनंदी रेश्माला बघून म्हणते की तुम्ही इथे काय करतास। रेश्मा म्हणत असते की मला हात जोडून तुमची माफी मागायची, कारण मी तुमच्याशी खूप वाईट वागले, मला तुम्हाला समजले की तुम्ही DOC आहात, खरंच मी खूप वाईट वागले म्हणून मला माफ करा। तर आनंदी म्हणते की रेश्मा मॅडम मला तुमच्याशी या विषयावर नाही बोलायचे, आपण नंतर बोलू। रेश्मा म्हणते की तू जर माफ केले नाही तर सार्थक सर सुद्धा मला माफ करणार नाही। तर आनंदी रेश्माचे काही एक ऐकून घेत नाही आणि घरी येते। तर रेश्मा म्हणते की तुला मला माफ करावीच लागेल आणि हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये
वृंदाही सार्थकला म्हणत असते की सार्थक काही कर, पण त्या आनंदीला तू तुझ्या भावासाठी नक्की तयार कर लग्नासाठी. तर सार्थकला खूप वाईट वाटत असते, त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते. त्यानंतर इकडे मनोजसुद्धा आनंदीला म्हणत असतो की तू जे डिव्होर्सी आहे आणि हा शिक्का तुझ्या कपाळावर फिरून लोक तुला नावं ठेवत असतात, त्यामुळे आता हे लोकांचे तोंड जर तुला बंद करायचे असतील तर तुला एकच पर्याय आहे की तुला आता लग्नाचा विचार करावाच लागेल. तर आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता आनंदी काय निर्णय घेणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.